खासगी बसेसची परराज्यातून बेकायदेशीरपणे नोंदणी करून ती वापरात आणल्याचा एक प्रकार नुकताच वसई विरार शहरात उघडकीस आला होता। वाहन घोटाळ्याप्रकरणी विरारमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाने वाहनांची तपासणी सुरू केली आहे। आतापर्यंत परिवहन विभागाने एकूण 4 वाहने जप्त केली आहेत। त्यात 2 बसेस आणि 2 मालवाहतूक करणाऱ्या वाहनांचा समावेश आहे। वसई विरार शहरात अशा प्रकारची 60हून अधिक वाहने असल्याचा संशय असून त्याचा प्रादेशिक परिवहन विभागामार्फत शोध घेण्यात येतो आहे। खासगी बसेसची परराज्यातून बेकायदेशीरपणे नोंदणी करून ती वापरात आणल्याचा एक प्रकार नुकताच वसई विरार शहरात उघडकीस आला होता। अशा प्रकारची अनेक बेकायदेशीर वाहने रस्त्यावर धावत असल्याची तक्रार उपप्रादेशिक परिवहन विभागाने केली होती। भंगारात गेलेली वाहने दुरुस्त करून किंवा चोरीच्या इंजिनच्या आधारे पुनर्निर्माण करून आणली जात असण्याची शक्यता आहे। सर्व शहरात अशी वाहने असून गुन्ह्याची व्याप्ती राज्यभर पसरली आहे। या प्रकरणी विरार पोलिसांकडून एका बसचा मालक प्रवीण राऊत याच्या विरोधात फसवणूक तसेच बनावट दस्तऐवज बनवल्याप्रकरणी कलम 420, 465, 466, 467, 468, 471 आणि 120 ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर प्रादेशिक विभाग सावध झाला आहे। वाहनांची कसून तपासणी करण्यास सुरुवात करण्यात आली होती। सुमारे शहरात 60 बेकायदेशीर वाहने धावत असल्याचा परिवहन विभागाकडून सांगण्यात येत आहे। या तपासणी दरम्यान 4 बेकायदेशीर नोंदणी असलेली वाहने सापडली असून ती जप्त करण्यात आली आहेत। यात 2 खासगी बसेस आणि 2 टिप्पर वाहनांचा समावेश आहे। जशी जशी वाहने आढळून येत आहेत त्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे। वाहनांची नोंदणी प्रादेशिक परिवहन कार्यालयातून केली जाते। वाहनांची नोंदणी करता त्याचे इंजिन आणि चेसिस क्रमांक तपासले जातात आणि मग अधिकृत नोंदणी करून क्रमांक दिला जातो। राज्यात 8 वर्ष जुन्या वाहनांवर बंदी आहे, त्यामुळे ही भंगार झालेली वाहने परराज्यात फेरफार करून नोंदणी करून राज्यातील रस्त्यावर आणली जात असल्याची एक शक्यता आहे। तर चोरीच्या वाहनाचे इंजिन वापरून ही बनवलेली वाहने असल्याची आणखी एक शक्यता आहे। वसई विरार शहरात मोठ्या प्रमाणावर खासगी कंपन्या आणि औद्योगिक वसाहती आणि शाळा आहेत। शाळेतील विद्यार्थ्यांसाठी तसेच कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी बस सेवेची आवश्यकता असते, तर मालवाहतूक करण्यासाठी ही टिप्पर वाहने वापरली जातात। त्यामुळे ही नादुरुस्त वाहने फेरफार करून पुन्हा वापरात आणली जात आहेत। यामुळे शासनाचा महसूल बुडत असून प्रदूषणही वाढत आहे। या वाहन घोटाळ्याप्रकरणी परिवहन विभागाच्या वायुवेग पथकाकडून तपासणी प्रक्रिया सुरू आहे। पोलिसांमार्फत कायदेशीर गुन्हे देखील दाखल करण्यात येत आहेत। याच्यामध्ये अरुणाचल प्रदेश राज्यातून जी नोंदणी झालेली वाहनं आहेत ती महाराष्ट्रात येताना त्यांच्याकडे अरुणाचल प्रदेश राज्याचे नोंदणी प्रमाणपत्र आणि नोंदणीसाठी जी इतर आवश्यक कागदपत्र आहेत ती कागदपत्र त्यांनी सादर केलेली आहेत आणि त्या कागदपत्राच्या आधारे इकडे नोंदणी झालेली आहेत। परंतु दरम्यानच्या काळामध्ये काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। तसेच माननीय परिवहन आयुक्त कार्यालयाने अरुणाचल प्रदेश राज्यात जी वाहनं नोंदणी झालेली आहेत आणि महाराष्ट्रात आलेली आहेत तर त्यासंबंधी विशेष तपासणी मोहीम राबवून अशा वाहनावर कारवाई करण्यासंबंधी सूचना दिलेल्या होत्या। त्या सूचनांच्या अनुषंगाने आम्ही विशेष तपास मोहीम राबवली। त्याच्यामध्ये 1-2 वाहनं आढळून आली आणि त्या वाहनांचे चॅसिस नंबर, त्या वाहनाचं जे उत्पादक आहे, मॅन्युफॅक्चर आहे, समजा टाटाची चॅसिस असेल किंवा अशोक लेलँडची असेल, त्यांचे जे अधिकृत विक्रेते आहेत त्यांच्या जो डिजिटल डाटाबेस आहे त्यांच्याकडे ही यादी देऊन आम्ही ती तपासून घेतली तर त्यांचा अहवाल प्राप्त झाला की त्यांच्या डिजिटल रेकॉर्डशी हे नंबर जुळून येत नाही। त्याच्या आधारे आम्ही त्या अहवालाच्या आधारे जो मागच्या 3-4 वर्षातला रेकॉर्ड आहे हा पूर्ण तपासला आणि विरार पोलीस स्टेशन इथे FIR दाखल करून पुढील तपासासाठी आम्ही विनंती केलेली आहे पोलीस स्टेशन। किती गाड्या आतापर्यंत अशा आढळल्या? याच्यामध्ये मालवाहतूक आणि प्रवासी बस अशा दोन्हीमध्ये जवळपास 60 वाहनं आढळून आलेली आहेत। आणि याच्यामध्ये आपल्या अधिकाऱ्यांचा काही सहभाग असावा असं वाटतं? याच्यामध्ये अधिकारी ज्यावेळेस तपासणी अधिकारी वाहन बघत असतो तर त्या राज्यातून जिथून आलेले आहेत त्या राज्याची कागदपत्राच्या अनुषंगाने ते वाहन आहे का, ते जुळून येते का, अशा बाबी तपासून त्या वाहन तपासणी अहवाल देतो आहे। तर या बाबतीमध्ये ते जुळून येत असल्याचं दिसून येत आहे। सर, काही गाड्या जप्त केल्यात आपण? याच्यामध्ये या कार्यालयाच्या वायुवेग पथकाला 2 वाहनं आढळलेली आहेत, 2 वाहनं जप्त केलेली आहेत। तसंच आम्ही ही जी पूर्ण वाहनांची यादी आहे राज्यातले 50 जी RTO कार्यालय आहेत तिकडे आम्ही ही यादी उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्यांच्या वायुवेग पथकाला त्यांच्या अंतर्गत जी वायुवेग पथक आहे त्यांना विनंती केली की अशी वाहनं जर आढळली तर त्यांच्यावर कारवाई करावी म्हणून पूर्ण राज्यात आम्ही कळवलेलं आहे। त्याचाच एक भाग म्हणून सोलापूरमध्ये एक वाहन सापडलेलं आहे। बाकी शोध मोहीम चालू आहे।